मुळात पोस्टमन हा दोन हृदयांची तार जोडणारा एक खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. या सिनेमामध्ये माझ्या रोलला लेंथ खूप नाही, पण या सिनेमातला पोस्टमन हा मध्यवर्ती भूमिकेमध्ये. असं सगळे जेवढे कॅरेक्टर आहेत ना, प्रत्येकाच्या वाटणीला जेवढे सीन आलेत, पण प्रत्येकाने ते सीन केलेत कारण त्यांना ती गोष्ट आवडली आणि त्याच ताकदीने ते केलेत. त्याच्यामुळे कुठेच कोणाला जाणवलं नाही की आपलं कॅरेक्टर लहान आहे किंवा सीन कमी आहेत. आता मायराला जेव्हा अभिनय करताना बघितलं ना, तेव्हा एक गोष्ट मात्र फार जाणवते की इतका सहज आणि इतका ग्रास्पिंग पॉवर असणं फार गरजेचं आहे कुठल्याही नटाला. मराठी प्रेक्षक सिनेमाकडे का जात नाहीये याचं उत्तर अजूनही कोणालाच मिळालेलं नाहीये. आपण म्हणतो की अमुक अमुक चित्रपटाने 750 करोडचा धंदा केला, तो आपल्या भाषेचा नव्हता. मग तो सिनेमा बघायला लोक का जातात आणि आपला सिनेमा बघायला का जात नाहीत, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे याच महिन्यात, आणि या सिनेमाची छानशी अशी स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. मेन म्हणजे मायरा माझ्यासोबत आहे. मायरा, खूप छान दिसतेस. आम्ही असं ऐकलं की तू खूप सारे ड्रेसेस घेऊन आली आहेस. कशी आहेस आणि काय सांगशील? मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. आणि तुम्ही कसे आहात? ते पण मस्त आहेत. पण मायरा, इतका सिनेमामध्ये तू परकर आणि पोलकं घालताना दिसतेस. आता सुद्धा तू इंटरव्ह्यूजमध्ये तेच घालतेस. तर तुला खूप आवडतात का असे ड्रेसेस? मला परकर पोलक म्हणजे खूप नाही आवडत, पण तरी मला आवडतात. पण तू छान दिसतेस. हां सर, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ट्रेलरमध्ये तुमचं कॅरेक्टर पाहिलं, पोस्टमॅन असं आहे, आणि आत्ता मे बी पोस्टमॅन थोडेसे कमी झालेत, पण पूर्वीच्या काळी त्यांचं महत्त्व फार होतं. स्पेशली जर आर्मीमध्ये असेल कोणी घरातून किंवा सर्व्हिसच्या जॉबला असेल, तर त्यांना माहिती आहे की त्या पोस्टमॅनच्या येण्याने काय आनंद असतो. तर तुम्ही लहान असताना तुमच्या घरी पोस्टमॅन आल्यावर कसं वातावरण असायचं किंवा तुमचं ते कनेक्शन कसं आहे? मुळात पोस्टमन हा दोन हृदयांची तार जोडणारा एक खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. तो आता लोप पावत चालला आहे, कारण पत्रव्यवहार तेवढासा फारसा राहिला नाही. माझ्या आयुष्यातलं पोस्टमन किंवा माझ्या आयुष्यातलं पत्र म्हणशील तू तर बरेच असे प्रसंग आहेत की पत्रामुळे त्या गोष्टी उलगडल्या गेल्या. पण मला सगळ्यात जास्त पत्राबद्दल आठवणी काय आहेत तर माझे वडील बाहेर गावी ट्रान्सफरला असायचे बऱ्याच, कारण ते अकाउंट्स डिपार्टमेंटला होते. आणि असं बऱ्याचदा व्हायचं की जसं मार्च यायचा आणि ते सगळं अकाउंटिंग क्लोज करायचं असायचं, त्या काळामध्ये असं व्हायचं की आम्हाला माहिती असायचं की शनिवार रविवारी येतील आता दादा, पण ते यायचे नाहीत. मग अशा वेळेला त्यांच्याकडनं पत्र काय येतं आहे, मग ते किती दिवसानंतर ते येणार आहेत त्याची उत्सुकता असायची. आणि त्यांचं पत्र आलं की त्या पत्राचं सामूहिक वाचन व्हायचं. आणि एवढंच नाही, समजा मी कॉलेजला गेलो असेल की आल्या आल्या आई आधी विचारायची, हे दादांचं पत्र आलं, ते वाच जरा. म्हणजे त्या पत्राला एक व्हॅल्यू होती. पत्र हे अदृश्य स्वरूपातला तो व्यक्ती असायचा की जो आपल्याला भेटू शकत नाही आहे, पण त्याच्या फिलिंग्स आपल्यापर्यंत येतात. पत्र खूप लोप पावत चाललं आहे, पण मला असं वाटतं की आज पण जर समजा आपण असं ठरवलं ना, पत्र नाही पण पत्ररूपी एखादी चिठ्ठी आजही आपण आपल्या जवळच्या माणसाला दिली तर त्याच म्हणजे त्या इमोशन्सचं तेवढंच वेटेज असेल की जेणेकरून त्या माणसाचं आणि आपलं एक कनेक्शन, वेगळ्या लेवलचं कनेक्शन निर्माण होईल. आज होतं आहे काय माहिती आहे का, SMS, हे व्हॉट्सअप मेसेजेस याच्यामुळे फिलिंग्स काय ध्यान नाही कळत आहेत. आपण निरोप पाठवतो एकमेकांना, पण एक्झॅक्ट कुठल्या फीलने तो निरोप आला हे नाही कळत. त्यातनं गैरसमज खूप निर्माण होतात. पण पत्र ही अशी गोष्ट आहे की यातनं गैरसमज नाही, प्रेम जास्त निर्माण होतं आणि ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे परत सुरू व्हावं. पोस्टमनच्या रूपाने का असे ना किंवा कुठल्याही रूपाने, पण ते सुरू व्हायची फार मनापासून इच्छा आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की कथा फार वेगळी आहे, इमोशनल करणारी आहे, पण कुठेतरी मातीतली सुद्धा आहे. गावाकडचा सगळा परिसर पाहायला मिळतो. तर ही कथा तुमच्याकडे म्हणजे तुमचीच आहे कथा, तर कशी सुचली किंवा चित्रपट करूयात तर असताना एक दोन गोष्टी असतील मे बी की तुम्हाला वाटलं असेल की चित्रपट करूया, तर तुमच्या मते काय आहे ते आणि कशी होती ही प्रोसिजर, दिग्दर्शन करतानाची प्रोसेस कशी होती आणि एकूणच सगळं काय सांगा? ही गोष्ट बऱ्याच वर्षापासून होती डोक्यामध्ये. इनफॅक्ट हा सिनेमा मला अगोदर करायचा होता, माझ्या पहिल्या सिनेमाच्या अगोदर, बट तो अनफॉर्च्युनेटली नाही झाला.
मी सचिन नारकर स्वरूप स्टुडिओचे जे आहेत, जे आमचे लाईन प्रोड्युसर आहेत, को प्रोड्युसर आहेत, सो आम्ही एकदा भेटलेलो, त्यांना मी ती गोष्ट ऐकवलेली आणि त्यावेळेस असं काही प्लॅनिंग नव्हतं की सिनेमा करायचा आहे, पण त्यांना ती गोष्ट खूप आवडली आणि ते बोलले की नाही आपण हा सिनेमा करूया, मस्त सिनेमा आहे. सो त्या गोष्टीवरती त्यांनी पहिला विश्वास दाखवला की आपण हा सिनेमा करूया. त्यानंतर एक मला कॉन्फिडन्स आला की आपण हा सिनेमा करू शकतो आणि मग त्याच्यावरती काम सुरू झालं. मग मंगेश सरांना ऐकवला, मंगेश सरांना आवडला, मग आमचे निर्माते असे एक लोक जुळत गेले आणि जेवढे कलाकार आहेत सिनेमामधले, तर मला कोणाला कन्व्हिन्स नाही करावं लागलं की असा रोल आहे तर तुम्ही प्लीज करा, कारण सगळ्यांना गोष्ट ऐकवल्यानंतरच ती गोष्ट एवढी आवडली की सगळे तयार झाले आणि तो म्हणजे असं मला काही स्ट्रगल नाही करावं लागलं. आणि जो सिनेमा मी ऐकवलेला तो आत्ता पडद्यावरती आहे, त्याचा एक छान आनंद आहे. मायरा, मला तुला विचारायला आवडेल, चित्रपटामध्ये तुला छान आजी आहे आणि तू आजीशी संवाद साधतेस, तुझे काहीतरी कपडे फाटलेले असतात तेव्हा तू त्यांच्याकडे घेऊन जातेस, पण खऱ्या आयुष्यात सुद्धा मायराला 2 आजी आहेत, राईट? बाबांची आई आहे, आईची आई आहे, तर त्यांच्यासोबत मायराचा बॉन्ड कसा आहे? मायरा त्यांच्यासोबत टाइम कसा स्पेंड करते? माझी मम्मीची आजी म्हणजे मम्मीची मम्मी ती सुरगाण्याला राहते, माझ्या मामाच्या गावी. पण ती जेव्हा पण म्हणजे आता बाबू झालं आहे किंवा त्याच्या आधी पण ती आम्हाला अशीच भेटायला यायची, तर तेव्हा मी तिच्या म्हणजे मला तर तेव्हा बाबू खूप लहान होता. त्याच्या आधी पण ती अशीच यायची आम्हाला भेटायला. तेव्हा आहे ना मी एकदम बोर व्हायची की अरे यार आता काय करू, मी खेळून पण थकली आहे. तर ती आणि आम्ही एकत्र खेळायचो की आम्ही मला रेस्टॉरंट बनवायचो. तर मग तुला काय पाहिजे आजी, मग तुला काय पाहिजे मम्मा, असं आम्ही खेळायचो. आणि माझी मम्माची म्हणजे पप्पाची मम्मा, तिच्यासोबत मी पण खूप छान स्पेंड करते टाईम. ती मला खायला देते, परत तिला माहिती आहे की मला हे गोष्ट आवडते तर ती मला तिथून आणते. म्हणजे असं दोघी आज्या माझ्या खूप प्रेम करतात. सर, तुमची जी चित्रपटातली भूमिका आहे ती फार वेगळी आहे असं मी मगाशीच म्हटलं, पण काय सांगाल आम्हाला, तुम्ही कोणत्या वेगळ्या रूपात पाहायला मिळाल? कारण मी तुमचा एक पूर्वी चित्रपट पाहिला ज्याचा आता रिमेकसुद्धा येतोय आणि त्यामध्ये तुमचा एक रोल होता, पण तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. म्हणजे देसाई सर म्हटलं की तोच रोल मला आठवतो. हां, हुप्पा हुया. त्यामुळे मला उत्सुकता आहे की नक्की आता या चित्रपटात तुमची भूमिका कशी असेल, तर भूमिकेबद्दल जर थोडंसं तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नाही, या चित्रपटामध्ये मी पोस्टमनची भूमिका केलेली आणि माझं नेहमी आधीपासून असं म्हणणं आहे की तुमच्या रोलला लेंथ किती आहे यापेक्षा तुमच्या रोलला डेप्थ किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हो, तो आत्ता हुप्पा हुयाचा तू उल्लेख केलास. हुप्पा हुया या चित्रपटामध्ये माझे फक्त 7 सीन आहेत, त्याच्यावर एक पण सीन नाही, पण त्या चित्रपटासाठी मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं प्राईज मिळालं होतं. मुळात तुम्ही ते किती कन्व्हेन्शननी करता आणि तुमच्या म्हणजे नुसतं मनापासनं नाही, त्यामध्ये तुम्ही किती जीव ओतता हे खूप महत्त्वाचं आहे. लेंथला महत्त्व नाही. सेम आहे या सिनेमामध्ये माझ्या रोलला लेंथ खूप नाही, पण या सिनेमातला पोस्टमन हा मध्यवर्ती भूमिकेमध्ये, पोस्टमन भोवती, पोस्टाभोवती, पत्राभोवती हे सगळं कथानक फिरतं. मायराबरोबरचे माझे सीन खूप इमोशनल सीन आहेत. मायरा ही माझी फॅमिली नसली तरी फॅमिली असल्यासारखी आहे. तिचं जे कॅरेक्टर, माझ्यावर जिजाचं जे कॅरेक्टर आहे, ती माझ्या फॅमिलीची नाही पण ती माझ्या फॅमिलीपेक्षा जास्त आहे. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय वाटतं, मी काय करतो याचं खूप छान अंडरकरंट या सिनेमामध्ये आहे. इमोशन्स आहेत. जनरली मला इमोशनल रोल करायला जास्त आवडतात. नो डाऊट आत्तापर्यंत मी बऱ्याच कॉमेडी रोल केलेत, पण मला इमोशनल रोल करायला खूप आवडतात. आणि असा सटल इमोशनल रोल असेल तर तो मला जास्त करायला आवडतो. आणि या सिनेमामध्ये सेम कॅरेक्टर आहे माझं, खूप छान. पोस्टमन बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला असं वाटेल की आपला असा एक काहीतरी काका असावा, एखादा असा मामा असावा, एखादा बाजूचा माणूस असावा, हे 100% वाटणार. सर, तुम्हाला विचारायला आवडेल, कुठेतरी असं म्हणतात की दिग्दर्शकाची जी काही कलाकृती असते त्यामध्ये त्याचे अनुभव असतात थोडेसे, तो ज्या परिसरात राहिलेला वाढलेला असतो तिथल्या काही गोष्टी असतात, तर या चित्रपटात असं काही आहे का? हो, सगळं काही आहे. म्हणजे मी जे अनुभवलं आहे, एकतर हा 90sचा काळ आहे, 96चा काळ आहे. सो त्याच्यामध्ये पोस्टमन आला, जो मी बघितलेला की पोस्टमन घरी पत्र घेऊन आला की आम्ही सगळे बसून ते पत्र वाचायचो, किंवा त्यावेळेस माहिती तुला पोस्टमन रिझल्ट घेऊन यायचे घरी. सो
त्या एप्रिल मेच्या महिन्यामध्ये पोस्टमन आला की भीती वाटायची की काय घेऊन आलाय. त्यानंतर 96 मध्ये DDLG सिनेमा खूप हिट झालेला. तर प्रथमेश आणि रेशमचं तुम्ही कॅरेक्टर बघाल तर ते थोडं सिमिलर कॅरेक्टर आहे. ज्यांना जे शाहरुखचा फॅन आहे, ती काजोलची फॅन आहे, तो फिल्मी. आणि तो प्रथमेश दादा संगीत दिदी तिला तो संगीरिटा म्हणतो. म्हणजे संगीचं संगीरिटा, सेलोरिटाचं. धमाल आहे चित्रपट. पण सर तुम्ही काय म्हणता? प्रथमेश रेशमचं कॅरेक्टर ते DDLGला इन्स्पायर होऊन त्याच्यामध्ये आम्ही आणलंय. त्यानंतर उषा नाडकर्णी यांचं कॅरेक्टर गावातली सरपंच, ते कॅरेक्टर मी बघितलेलं आहे की आता ऑब्व्हियसली ते आवनी खूप प्रचंड मस्त काम केलंय. जसं आता सर म्हणाले ना की प्रत्येकाचं लेंथ म्हणजे त्यांची लेंथ कमी आहे, पण ना सिनेमा बघताना असं कुठे जाणवत नाही की या कॅरेक्टरची लेंथ कमी आहे. असं सगळे जेवढे कॅरेक्टर आहेत ना, प्रत्येकाच्या वाटणीला जेवढे सीन आलेत, पण प्रत्येकाने ते सीन केलेत कारण त्यांना ती गोष्ट आवडली आणि त्याच ताकदीने ते केलेत. त्याच्यामुळे कुठेच कोणाला जाणवलं नाही की आपलं कॅरेक्टर लहान आहे किंवा सीन कमी आहेत. प्रत्येकाचं कॅरेक्टर कम्प्लीट होते त्या सिनेमामध्ये. ते कॅरेक्टर कम्प्लीट होते, सर्कल कम्प्लीट होतं त्या सिनेमामध्ये. मुळात ही कथा जी आहे, ही कथा आहे जिजाची. जिजा इज द सेंट्रल कॅरेक्टर आणि मग तिच्या अवतीभोवती असलेले हे सगळे कॅरेक्टर्स आहेत. तिचं हे छोटं स्वप्न, तिचं हे मोठं स्वप्न पूर्ण कसं करू शकतील याच्या सगळे प्रयत्नात येते. आणि आवनी पण खूप सुंदर काम केलेलं आहे खरं तर. म्हणजे तिच्या मुलाचं एक पत्र अमेरिकेवरनं येतं आणि तेव्हा जिजाला आयडिया सुचते की अरे अमेरिकेवरनं जर समजा एक पत्र येत असेल तर मग देवाच्या घरनं का पत्र नाही येऊ शकत. आणि तिथनं हे सगळं घडत जातं. अगदीच. पण मायरा, मला तुला विचारायला आवडेल, तुझा मी व्लॉग पाहिलेला एक ज्यामध्ये तू फादर्स डे निमित्त तुझ्या बाबांना ग्रीटिंग कार्ड लिहिलेलंस. तर कधी म्हणजे त्यानंतर किंवा तू कधी स्वतः पत्र वगैरे लिहिलेस का? ग्रीटिंग कार्ड तर आहेच, खूप छान गोष्ट आहे, पण आपल्याकडे पत्रही लिहिली जातात. तर तू कधी लिहिलेस, प्रयत्न केलास? मी कधी लिहिलं तर नाही आहे, पण या सिनेमामध्ये मला पत्र बघायला मिळालं आणि 2 शब्द लिहायला मिळाले. त्यामुळे सिनेमाच्या निमित्तानं मायराला एक वेगळी गोष्ट एक्सप्लोअर करता आली. पण मायरा, इतके तुझे आता गाणी छान छान आहेत, चित्रपटात ती व्हायरल होत आहेत किंवा तुझी पूर्वीची कामं खूप चांगली आहेत, तर तुझ्या फ्रेंड्सकडनं काय प्रतिक्रिया असते? आत्ता गाणी ऐकल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे आता स्कूलमध्ये आमचा आता नवीन म्हणजे आमचा म्युझिक सेशन होता, तर सरांनी आम्हाला म्हणजे नवीन वर्षाचा पहिला सेशन होता म्युझिकचा, त्यामुळे आम्हाला त्यांनी छोटासा फ्री टाईम दिलेला. तर त्याच्यामध्ये मी सरांना रिक्वेस्ट केलेली, प्लीज मी माझ्या पिक्चरचं गाणं लाव, आणि ते हो म्हणाले. त्यामुळे सगळ्यांनी गाणं ऐकलं आणि ते बोलले, मायरा तू बहुत अच्छी काम कर रही है. म्हणजे मी विचार केला की हे मला पहिल्यांदा म्हणजे, आणि माझी फ्रेंड आहे ती रोज मला अपडेट देत असते की माझ्या घरी असं होतं, पण ती डायरेक्ट पिक्चरची अपडेट द्यायला लागली की मायरा आमच्या घरी सगळे तुझं पिक्चरचं सगळं बघतात, आम्ही हे करतो ते करतो, पिक्चर बघतो. त्यामुळे आम्हाला पण खूप मजा येते. सर, जसं की आपण बघतोय मायराची कामं किंवा तिचे प्रोजेक्ट्स नो डाऊट खूप छान आहेच आहे, पण तरीसुद्धा एखादा बालकलाकार जेव्हा मध्यवर्ती भूमिकेत असतो तेव्हा त्याच्यावरही जबाबदारी असते नकळतपणे. तर कास्टिंगबद्दल म्हणजे मायराच का, किंवा जेव्हा कथा समोर आली तेव्हा कशा प्रकारचा लहान मूल हवंय असं तुमच्या काही म्हणजे असतात ना, आपल्याला आपले काही मुद्दे असतात की आपल्याला असंच हवं, तर तुमचं काही असं होतं का? नाही, मायरा कन्फर्म होती पहिल्या दिवसापासून. नाही, मुळात तिची ना तुझी माझी रेशीमगाठ नावाची एक सिरियल चालू होती तिची, आणि ती माझ्याच स्टुडिओमध्ये चालू होतं शूटिंग तिचं. त्यामुळे मला ना रेग्युलर येणं जाणं असायचं. तर मी नेहमी बघायचो हिचे बाबा आई फ्री टाईममध्ये ही बाहेर खेळत असायची. मी तिचा ना जनरल ॲपिअरन्स बघायचो. तिचा जनरल ॲपिअरन्स पण इतका चांगला होता. आणि जेव्हा हे स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा म्हटलं, यार ती एक मुलगी आहे तुझी माझी रेशीमगाठमध्ये मायरा, तिला आपण कास्ट करायला पाहिजे खरं तर. आणि सेम सचिन नारकरांनी फोन केला, डिस्कशन झालं. आता मायराला जेव्हा अभिनय करताना बघितलं ना, तेव्हा एक गोष्ट मात्र फार जाणवते की इतका सहज आणि इतका ग्रास्पिंग पॉवर असणं फार गरजेचं आहे कुठल्याही नटाला. आज तिचं लहान वय, आपण हे समजू शकतो की तिच्या डोक्यात असे फार वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स नाही आहेत, त्यामुळे एकदम क्लीन माइंड आहे तिचं.
सो ती पटकन ग्रास्प करू शकते. पण तरीसुद्धा तिच्या अभिनयाची प्रगल्भता जर बघितली, तिची समज बघितली ना, तर ती फार आहे. हे बघ, सोशल मीडिया किंवा मीडियामुळे आता असं झालेलं आहे की मुलांच्या हातामध्ये मोबाईल लहानपणीच पडायला लागलेले आहेत. आईवडिलांनी फक्त एवढंच ठरवलेलं असतं आता की यांना काय बघायला दिलं पाहिजे. पण जेही ते बघतात ना, त्यातनं शब्दसंचय इतका झालेला आहे, त्यांच्या कानावर इतका शब्दसंचय पडतो की ते आपोआप त्यांच्या मुखातनं बाहेर पडतं. आता ही जनरल बोलत असताना आता अपडेट हा शब्द आपल्याला फार माहिती नव्हता, पण आता हा जनरल शब्द आहे अपडेट. हा लहान मुलांना कळू शकतो, त्या लहान मुलांना की जे सतत क्युरियसली काही ना काहीतरी बघत असतात. त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटत नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तिला हे माहिती आहे की कुठे काय बोलायचं आहे. ही समज असणं खूप गरजेचं आहे आणि तीच समज तिच्या अभिनयात पण दिसते. अगदी सर, चित्रपटात ज्या व्यक्तीसाठी पत्र आहे, बाबा नकळतपणे सेंटर पॉईंट आहे किंवा बाबा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी तुमचा कुठेतरी किस्सा ऐकलेला की तुमचं नाव त्यामागचा एक किस्सा होता. पण तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि असं म्हणतात की मुलाचा आणि बाबाचं नातं थोडंसं एक गॅप असतो किंवा मुलगा आणि आई, मुलगी आणि बाबा असं अपोजिट अट्रॅक्शन असतं. तर तुमचं तुमच्या मुलाशी कसं नाव आहे? कारण नावसुद्धा साहिल मोशन्स आहेत. तर काय सांगाल त्याच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे? नाही, मुळात एक तुला सांगू का, साहिल मोशन आर्ट्स 2015 साली मी स्थापन केलं. पण मी नेहमी म्हणतो की प्रत्येकाला मुलगी ही खूप लकी असते. मला मुलगा लकी झाला. असं काही नाही की म्हणजे तो आला आणि माझ्या आयुष्यामध्ये भरपूर घटना, चांगल्या घटना घडत गेल्या आणि म्हणून मी साहिल मोशन आर्ट्स हे नाव माझ्या प्रोडक्शन हाऊसचं ठेवलं. साहिलचं आणि माझे संबंध एकदम मित्र आणि मित्राच्या पलीकडचे आहेत. म्हणजे आमच्यामध्ये मी ऑब्स्टॅकल ठेवलेलेच नाहीत. मीही त्याला सांगितलं, तुला जेही वाटेल ते तू मला स्पष्ट सांगू शकतोस आणि मला जे वाटेल ते मी तुझी स्पष्ट बोलणार. तो आज 21 वर्षाचा आहे, तो इंजिनिअरिंग करतो, पण आमच्यामध्ये कुठले ऑब्स्टॅकल्स नाहीत. उलट बऱ्याच गोष्टी मी त्याच्याकडनं शिकतो. कारण आजकालच्या मुलांना ना त्या गोष्टी माहिती आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. इन्व्हेस्टमेंट तो मला सांगतो, बाबा आपण इथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. फॉरेनला जाऊन शिकावं की फॉरेनला जाऊन स्थायिक व्हावं हे आजकालच्या मुलांकडनं शिकलं पाहिजे. मला फार आनंद होतो की आजकालच्या जनरेशनला, म्हणजे 21-22 जी माझ्या मुलाच्या वयाची आहेत, त्यांना ना आज परदेशात जाऊन फक्त शिकून भारतात स्थायिक व्हावं असं वाटतं आणि फार मोठी गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. आणि म्हटलं त्याप्रमाणे खूप इमोशनल आहे माझा मुलगा पण. आणि साहिलमुळे माझ्या आयुष्यात पण खूप प्रगती होत गेलेली. त्यामुळे मी त्याला कधी नाराज करत नाही. त्याने मला काही मागितलं की मी लगेच देऊन टाकतो त्याला. नाराज नाही करायचं त्याला, कारण ही इज व्हेरी लकी फॉर मी. अगदीच सर, तुम्हाला विचारायला आवडेल, जानेवारी सुरू आहे, 2025चा पहिलाच महिना आहे, पण फार सुंदर सुंदर मराठी चित्रपट आम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळं मीडिया म्हणून तरी उत्सुकता आहेच, पण प्रेक्षक म्हणून पण आहे. पण तुम्ही कसं बघता या वर्षाकडे मराठी चित्रपट किंवा मराठी इंडस्ट्रीच्या दृष्टीने? हा एक सिनेमा आहे, आत्ता अजून सिनेमे येतात आणि छान छान टॉपिक्स आहेत. तर दिग्दर्शक म्हणून तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? 2025 हे मराठी इंडस्ट्रीसाठी कसं असेल? खूप चांगलं असेल, कारण पहिल्याच महिन्यात एवढे चांगले चांगले सिनेमे येतात आहेत, काही रिलीज पण झालेत. सो पहिलाच महिना असा असेल तर वर्षभरात अजून किती काय काय येणं बाकी असेल ते तर माहिती पण नाही आहे. आणि असेच सिनेमे येत राहो. आणि काय ना, तुम्ही चांगले सिनेमे बनवले, प्रेक्षक येणारच आहेत. आणि कोणाची इच्छा नसते की त्यांनी वाईट सिनेमा बनवावा, सगळ्यांना चांगले सिनेमेच बनवायचे आहेत. सो मला असं वाटतं 2025 मराठीसाठी तरी खूप चांगलं जाणार आहे, कारण वर्षाची सुरुवातच एवढी बंपर झाली आहे. तर वर्ष संपेपर्यंत आपण नक्कीच काहीतरी अचीव केलेलं असू मराठी इंडस्ट्री म्हणून. मला काय वाटतं माहिती का, नो डाऊट सुरुवात खूप चांगली झाली आहे. म्हणजे संगीत मानापमान आला, त्याच्यानंतर जिलेबी आला, बोंबिलवाडी आला, त्याच्यानंतर आता तो इलू इलू येतोय आमच्याबरोबरच, त्याच्यानंतर तो फर्स्ट क्लास दाभाडे येतोय. मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रयोग म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांना हाताळणी देऊन सिनेमे येतं, हे सगळं आहे. मराठी प्रेक्षक सिनेमाकडे का जात नाही आहे याचं उत्तर अजूनही कोणालाच मिळालेलं नाही आहे. आपण म्हणतो की अमुक अमुक चित्रपटाने 750 करोडचा धंदा केला, तो आपल्या भाषेचा नव्हता. मग तो सिनेमा बघायला लोक का जातात आणि आपला सिनेमा बघायला का जात नाहीत? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हा रिसर्चचा भाग आहे.
बरं, एका दृष्टीने कधी कधी असं म्हटलं जातं की आपल्या सिनेमामध्ये ग्रँजर दिसलं पाहिजे. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आम्ही ग्रँजर दाखवू. पण ग्रँजर दाखवल्यानंतर ती रिकव्हरी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही याल, तोपर्यंत होणारच नाही रिकव्हरी. तरीसुद्धा आम्ही या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग करायचा ठरवला आणि तो करतो आहोत. आम्ही क्रॉस प्रमोशन करायला सुरुवात केली या सिनेमाच्या निमित्ताने. म्हणजे आता बघ, प्रवीण तरडेचा या सिनेमाशी तसा काही संबंध नाही, पण ट्रेलरवर काम प्रवीण तरडेंनी केलं. ट्रेलर आपण अशा पद्धतीचं ठेवूया, प्रवीण तरडेंनी ठरवलं. प्रवीण तरडे स्वतः याच्याबरोबर प्रमोशन बरोबर फिरला. सुबोध भावेनी केलं प्रमोशन या सिनेमाचं, आम्ही त्याच्या सिनेमाचं केलं, प्रसाद ओकनी केलं, पूजा सावंतनी केलं, अमृता खानविलकरनी केलं. आता आपल्याला आपली इंडस्ट्री मोठी करायची असेल ना, तर एकमेकांच्या हातात हात घालूनच मोठं झालं पाहिजे, तरच होऊ शकतं, अदरवाईज नाही होऊ शकत. नाहीतर प्रत्येकजण आपापलं घरटं करत राहणार आणि माझ्या घरामध्ये कधी पाहुणे येतील याची वाट बघत राहणार. आणि सरते शेवटी लक्षात येईल की पाहुणे म्हणून आपणच आपल्या घरात पाहुणे आलेच नाहीत. हे पाहुणेच आहेत ना, आपण यांना, प्रेक्षक हे आपले पाहुणेच आहेत, त्यांना आपण घरी बोलवतोय. घरी म्हणजे आपला चित्रपट बघायला बोलवतोय, त्यांना तो आनंद देतोय. पण ते समजा ते आलेच नाहीत तर काय करणार तुम्ही? आणि यासाठी सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून प्रमोशनल ॲक्टिव्हिटी, सिनेमाला प्रमोट करणं, सिनेमा मोठा करणं हे केलं पाहिजे, असं मी फार प्रामाणिक मताचा आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेत्याने, प्रत्येक दिग्दर्शकाने, प्रत्येक रायटरनी सिनेमा, मराठी सिनेमाशी जोडल्या गेलेल्या त्या प्रत्येक स्तंभानी इकॉनॉमिक्सवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या नटाने 50 लाख घेणं खूप चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, त्याला 50 लाख रुपये मिळतात. पण त्याच वेळेला त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण 50 लाख घेतले, अशा प्रत्येकाने समजा त्या रेंजचे पैसे घेतले आणि सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू 6 करोड झाली आणि उद्या ते रिकवर नाही झाले, तर तो निर्माता पुन्हा उभा राहू शकतो का? म्हणून म्हणतो ना, एकमेकांना धरून आपण एकमेक सगळे मोठे झालो पाहिजेत, तरच मराठी इंडस्ट्री अजून मोठी होईल, नाहीतर फार कठीण होईल. अगदीच फार महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपल्याकडे खूप आहे करण्यासारखं, देण्यासारखं, पण मे बी एकी नसावी किंवा ती वेळ आपली नसावी. सो पण अपेक्षा करूयात की खूप चांगलं असेल येणारं वर्ष आणि सगळे चित्रपट खूप छान जातील. हाही चित्रपट खूप सुंदर आहे, इमोशनल आहे, नात्यांचं महत्त्व सांगणारा आहे. त्यामुळे तुम्हा तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही एकत्र सांगणार, 31 जानेवारीला आमचा सिनेमा मुक्काम पोस्ट देवाचं घर हा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. सगळ्यांनी जाऊन जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघा, OTT वर येण्याची वाट बघू नका. लांबच्या सिनेमागृहामध्ये पण जाऊन बघा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.